पेपरवरती ब्लाऊज कटिंग कशी करायची हे बघा. आपण शिकूया याच्यात. 13.5 इंच ब्लाऊजची उंची आहे. मी 14.5 घेतली आणि इथे मी 2.5 इंच आणि 3 इंच घेतलं. इथे मी सरळ डॉट एक घेणार आहे, म्हणजे मी लाईन आखून घेणार आहे. आणि खाली गळ्याचा भाग म्हणजे 5.5 इंच मी घेणार आहे, मुंड्याचा भाग. इथे छाती आहे 8.5 इंचाची आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायची. खाली कमर आहे 7.5 इंचाचं, 1 इंच टक्स पॉईंट आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. 1.5 इंच पाठीमागचा गळा आणि 1 इंच समोरचा गळा ही कटोरीसाठी. 5.5 इंच समोरचा गळा घेतला मी. क्रॉस पट्टी 3 इंचाची आणि इथे 2.5 इंचाची. इथे पण लाईन आखून घ्यायची आपण. आपल्याला कटोरी घ्यायची आहे 5.5 इंचाची. जे ब्लाऊजवरती कटोरी जेवढ्या मापाची आहे मी तेवढ्याच मापाची कटोरी घेतलेली आहे. इथे 5.5 इंच, इथे 2.5 इंच समोरच्या गळ्यापासून खाली घेतले आणि इथे 3 डॉट्स म्हणजे 3 पॉईंट मी तिथे वरती घेतलेला आहे आणि गोलाकार कटोरीला दिलेला आहे. ही बघा कटोरी ॲज इट इज मी याच्यावर ठेवलेली आहे. दोन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे आहे आणि गोलाकारसुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे. ॲज इट इज मी कटोरी ड्रॉ करून घेतली. इकडे 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि या साईडला पण 1.5 इंचाची मी वाढवून घेतलेली आहे. आणि मधल्या डॉट मी एक लावून खालच्या साईडला 1.5 इंच घेतलेली आहे. ही 3 डॉट आपल्याला आखून घ्यायचे आहे. या साईडला 2 डॉट मी पुढे घेऊन एक सरळ लाईन आखलेली आहे. जसं आपला कटोरीचा गोलाकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला गोलाकार बरोबर द्यायचा आहे, जेणेकरून कटोरी आपली छान आली पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. ही आपली सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे. या साईडला मी 3 इंच वर घेत आहे आणि या साईडला 1.5 इंच एक लाईन आखून घेतलेली आहे. ही बघा कटोरी तुम्ही बघू शकता. खूप अशी सुंदर कटोरी तयार झालेली आहे. थँक्यू.